आगामी पालिका निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये रंगणार सामना। पिंपरीमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा तर ठाण्यात भाजप करणार पडताळणी। मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये दुफळी। भाई जगताप यांच्याकडून एकला चलोरेचा दावा तर वर्षा गायकवाड यांचा मात्र वेगळा सूर। ऐन दिवाळीमध्ये बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामध्ये फुटले शाब्दिक फटाके। कडूंच्या आंदोलनावर राणांची बोचरी टीका। ऐन दिवाळीच्या दिवशी कर्जत, पालघर, 40 गावात मुसळधार पाऊस। शेतीला फटका बसण्याची शक्यता। कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात। अतिवृष्टीमुळे हमीभाव मिळण्याची शेतकऱ्यांची आशा धूसर। वसई किल्ल्यावर शिवरायांच्या वेशातील युवकाला विरोध। हिंदी सुरक्षा रक्षकाचं कृत्य। मराठी येत नसल्याचं सांगत माज दाखवला। आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। जळगाव शहर आणि 40 गाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे वातावरणात गारवा वाढल्याने नागरिकांना उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळालाय, तर दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। मनमाड शहर परिसरासह ग्रामीण भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। विजांचा कडकडाट जोरदार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून उरली सुरली पिके देखील हातातून जाणार, आता शेतकरी हवालदिल झालाय। कर्जत तालुक्याला पावसानं पुन्हा झोडपून काढलं। मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा आलाय, परंतु या पावसाने शेतातील चारा भिजल्याने आता गुरांच्या चाराची समस्या निर्माण झाली आहे। आकर्षक आकाशकंदील, रांगोळी आणि रोषणाईचा झगमगाट अशा वातावरणात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि सणाच्या आनंदावर विरजण पडलं। लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधून खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांनी अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची तारांबळ उडाली। पुढील 3 ते 4 दिवस राज्यात हलक्या ते मध्यम सरीचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। शहापूरमध्ये पावसाने हजेरी लावली। शेणवे, वेहलोली, डोलखाम या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। शिर्डीमध्ये अचानक आलेल्या पावसाने भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली। हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर आज अहिल्यानगर जिल्ह्यासह शिर्डी परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून आणखी 3 ते 4 दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे। बीडच्या लिबा गणेश येथे बलिप्रतिपदा पाडव्या निमित्ताने शेतकऱ्यांनी बळीराजाला अभिवादन करत इडापिडा टळो, बळीचे राज्य येऊ अशी घोषणाबाजी केली आहे। सोयाबीन हमीभाव केंद्र तातडीने सुरू करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी यावेळी केली। भंडारा जिल्ह्यातील जांभोरा या गावामध्ये मागील 150 वर्षांपासून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गोधन पूजा केली जाते। मागील 150 वर्षांपासून संपूर्ण गोधन जंगलात चराईसाठी नेतात। यावेळी कधी चुकून गुराख्याकडून गोधनाला मारहाण झाली तर त्याचं प्रायश्चित म्हणून संपूर्ण गोधनासोबत गावाला प्रदक्षिणा घातली जाते। ही परंपरा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये कुरुंदा येथील शेतकऱ्यांनी 1 दिवसीय उपोषण करत काळी दिवाळी साजरी केली आहे। सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळाली नाहीये। दिवाळीच्या आधी ही मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। गोंदियामध्ये ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं बळीराजा दिवस साजरा करण्यात आला, तर इडापिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे असा नारा देण्यात आला। बळीराजाच्या राज्यामध्ये जशी सुखाचे आणि समृद्धीची स्थिती होती तशी स्थिती यापुढेही राहावी अशी मनोकामना करत बळीराजा दिन साजरा करण्यात आला। मनमाडच्या बालकलाकारांनी किल्ले शिवनेरीची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे। दिवाळी साजरी करण्यासाठी ही अनोखी परंपरा जपली जाते। ही प्रतिकृती पाहून आपण किल्ले शिवनेरीवर असल्याचा भास होतो। इतकी सुंदर कलाकृती या बाल कलाकारांनी साकारली आहे। किल्ल्याची कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती।
सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये दिवाळी निमित्त कोकण फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय। महिलांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी आणल्या आहेत। या वस्तूंची चांगली विक्री झाल्यामुळे महिलांना रोजगार संधी उपलब्ध झाली आहे। चंद्रपूर शहरातील नंदी समाजाच्या वतीनं दरवर्षी पाडव्याच्या दिवशी रेड्यांच्या झुंजीचं आयोजन करण्यात येतं। बलिप्रतिपदा म्हणून गायी बैलांना सजवून त्यांना गोडधोड खाऊ घालण्याच्या दिवशी रेड्याच्या झुंजीचा खेळ खेळला जातो। या खेळात हे रेडे कधीही उलटून गर्दीवर तुटून पडू शकतात, मात्र जीवाची भीती असूनही हा खेळ दरवर्षी खेळला जातो। दिवाळीनिमित्त बीडमध्ये दीपावली स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पाठीवर माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी कौतुकानं थाप दिली आहे। क्षीरसागर यांनीही त्यांचे आशीर्वाद घेतलेत। त्यांच्या या कृतीमुळे चर्चांना उधाण आलंय। बीडचे आमदार सुरेश धस यांनी पालावरील वंचितांसोबत गोरगरीब जनतेसोबत दिवाळी साजरी केली। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आल्यानं आमदार सुरेश धस यांनी समाधान व्यक्त केलं। धुळे शहरातील प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिरामध्ये दीपावली निमित्त अन्नकूट उत्सव साजरा करण्यात आला। दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी हा अन्नकूट उत्सव साजरा होत असून यामध्ये 1100 पेक्षा जास्त प्रकारच्या खाद्यपदार्थांचा नैवेद्य भगवान श्री स्वामीनारायण यांना दाखवण्यात आला। यावेळेस 10,000 पेक्षा अधिक भक्तांनी अन्नकूट उत्सवाचा आनंद घेतला। गोंदिया जिल्ह्यामध्ये बलिप्रतिपदेच्या दिवशी सर्वत्र गोधन पूजा साजरी केली जाते। गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू असून सर्व गोधन एकत्रित करत त्यांची पूजा ही गोवारी समाज बांधवाच्या वतीने केली जाते। यावेळी पारंपरिक पद्धतीने पूजा करत बलिप्रतिपदेचा दिवस साजरा करण्यात आलाय। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये हळदीचे सौंदे पार पडलेत। हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही हळद सौंद्यात हळदीला 17,800 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला। कराड बाजार समितीमध्ये गुळाला 4,501 रुपयांचा उच्चांकी दर मिळालाय। पाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुळ सौद्याला प्रारंभ झालाय, तर अतिपावसामुळे गुळाचा दर 5,000 जाण्याची शक्यता आहे। त्र्यंबक रोड विस्तारीकरणाच्या नावाखाली अनावश्यक जागा खाली करण्याच्या कारवाईला शेतकरी व्यापारी यांनी विरोध केलाय। हिंदू जन आंदोलन अशा अनावश्यक सर्व शेतकरी व्यापारी साधू संत या रस्त्यावर उतरले आहेत। मूळ रस्ता सोडून इतरत्र 50 मीटर भागातील घरं दुकाने हटवण्याच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलंय। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूरमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे। शिरपूर बस स्थानक परिसरामध्ये आणि मालेगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्यानं वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। यासाठी प्रशासनानं या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। माणुसकीला निवृत्ती नसते याचा प्रत्यय धाराशिवमध्ये पाहायला मिळालाय। एका 69 वर्षीय आजीनं पतीच्या पेन्शनमधून आणि वैयक्तिक बचत केलेल्या पैशातून पूरग्रस्तांना 5 लाखांची मदत केली आहे। त्यासह उबदार कपडेही त्यांनी पूरग्रस्तांना दिले। कोकणात सध्या भात कापणीला जोरात सुरुवात झाली असून पावसाच्या धास्तीनं भात कापणीला वेग आलाय। सकाळी थंडी, दुपारी कडाक्याची ऊन आणि संध्याकाळी ढगाळ वातावरणासह पाऊस अशा विचित्र वातावरणाचा फटका बळीराजाला बसत आहे। कापलेलं भात घरी जाईपर्यंत शेतकऱ्याच्या मनात भीती असते। मालवणमधून 2 डझन हापूस आंब्याची पेटी साताऱ्यात दाखल झाली आहे। आंबा बागायतदार उत्तम कोंडेकर यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून हापूस आंब्याचं पीक घेतलं आणि आंब्याची पेटी साताऱ्याला पाठवली। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही असं वक्तव्य भाई जगताप यांनी केलंय। यावरून मोठा गदारोळ उडालाय। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे सोडाच, पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही असं भाई जगताप म्हणाले। मुंबईमध्ये काँग्रेसने स्वबळावर लढायला हवं। स्वबळासंदर्भात काँग्रेसच्या बैठकीत आम्ही भूमिका मांडली आहे। काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आहे। शिवसेना मनसेसोबत जाण्याची कार्यकर्त्यांची इच्छा नाही असं भाई जगताप यांनी सांगितलं। कुणासोबत जायचं कुणासोबत जायचं नाही हे हायकमांड ठरवतं। आमचे काँग्रेसचे प्रमुखच निर्णय घेतात। आपण एकटा नाही, त्यामुळे अंतिम निर्णय हायकमांड घेतील असं भाई जगताप यांनी सांगितलंय।
भाई जगतापांच्या मागणीला वर्षा गायकवाडांनी छेद दिलाय. भाई जगतापांचं मत वैयक्तिक आहे, निर्णय सर्वानुमते घेतला जातो असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. केंद्रातून आघाडीचा निर्णय ठरणार असंही गायकवाडांनी स्पष्ट केलं. काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावरून एकनाथ शिंदेंनी हल्लाबोल केलाय. स्वबळाचा त्यांचा निर्णय, पण निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार, जनता महायुतीलाच मत देणार असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय. जगतापांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आलाय. त्यांनी कार्यकर्त्यांची भावना मांडली, त्यामुळे उगाच वाद वाढवू नये असं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात. तसंही आम्ही यापूर्वी वेगवेगळेच लढलो असंही पेडणेकरांनी सांगितलं. महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे. अनेक ठिकाणी आघाड्या होतील तर काही ठिकाणी स्वतंत्र लढा द्यावा लागेल. मनसेबाबत अद्याप कोणताही निर्णय अधिकृत झालेला नाहीये अशी प्रतिक्रिया सतेज पाटलांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी महायुतीच्या 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाकडून काढलेला आहे. विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकण्यासाठी महायुतीनं मोर्चे बांधणी सुरू केली. आपल्याला पाठिंबा देणारे लोक आहेत, त्यांना निधी द्यायचा आणि विरोधी पक्षाचे आमदार त्यांचे मतदारसंघ कोरडे ठेवायचे. हे घटनाबाह्य बेकायदेशीर कृत्य आहे. हे फार मोठं लोकशाही विरुद्ध कारस्थान आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला. तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या, म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो असंही राऊत म्हणाले. निधी वाटपामध्ये अन्यायाची परंपरा तुम्ही सुरू केली तेव्हा भाजप आमदारांना निधी दिला नाही. 12 आमदारांचं निलंबन करून मानधन बंद केलं असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलंय. लोकशाहीचा खून तुम्ही केला होता, आता नैतिकतेचा दाखला देऊ नका अशीही टीका बन यांनी केली आहे. सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुजाभाव न करण्याची शपथ घेतात. मात्र आमदार नसलेल्या ठिकाणी निधी न देण्याच्या सरकारचा हा निर्णय म्हणजे या शपथेचा हरताळ फासण्याचा प्रयत्न. आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर असा जोरदार हल्लाबोल केला. निधीच्या आमिषानं मतं मिळणार नाहीत असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. सिंधुदुर्गमधील कुडाळ शहरातील श्रीरामवाडीमध्ये स्मिता पुरुषोत्तम तांडेल यांच्या घरामध्ये चोरी झाली आहे. चोरट्यांनी घरातून 1,88,000चं सोन्याचे दागिने लंपास केले. चोरीच्या घटनेनंतर कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन श्वान पथकाकडून तपासणी केली.